UAEमध्ये अचानक हॉस्पिटलला जावं लागलं तर तिथे नेमकं काय प्रोसेस असतं? काल आम्ही रेग्युलर चेकअपसाठी क्लिनिकमध्ये गेलो होतो. तर म्हटलं तुम्हालाही दाखवते की इथली क्लिनिक्स आणि हॉस्पिटल नेमकी कशी असतात. आणि तुम्हाला माहिती आहे का इथली बरीच क्लिनिक चक्क मॉलमध्ये असतात. म्हणजे आजारी पडलात तरी कधी-कधी मॉलमध्येच जावं लागतं. सगळ्यात आधी आत गेल्यावर हा जो वेटिंग एरिया तुम्ही बघताय ना, इथे आल्यावर आपल्याला हॉस्पिटलमध्ये आलोसं वाटतच नाही. एकदम कॅफेसारखी अरेंजमेंट असते. सगळं खूप क्लीन आणि वेल मेंटेन असतं. कुठे कसली स्मेल येत नाही आणि सगळं एकदम व्यवस्थित. कॉफी आणि ड्रिंकिंग वॉटरची सोय असते आणि हे जे तुम्ही बघताय ना, हे तर फक्त एक क्लिनिक आहे. इथली हॉस्पिटल तर याहूनही मोठी असतात. आता आम्ही सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन केलं आणि इन्शुरन्स डिटेल्स दिली. इथे हेल्थ इन्शुरन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण इन्शुरन्स नसेल तर मेडिकल एक्सपेन्स बरेच वाढतात. इन्शुरन्स असलं तरी काही पर्सेंटेज अमाउंट आपल्याला पे करावी लागते. पण विदाऊट इन्शुरन्सच्या तुलनेत ती अमाउंट खूपच कमी असते. अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर आम्ही वेट केलं. त्यानंतर माझ्या हसबँडचं वेट, बीपी आणि टेम्परेचर चेक केलं. मग आमचा नंबर आला आणि आम्ही डॉक्टरकडे कन्सल्टेशनसाठी गेलो. डॉक्टरांनी मेडिसिन प्रिस्क्राईब केली आणि आम्ही तिथल्याच फार्मसीमधून मेडिसिन घेतल्या. ओव्हरऑल इथला पूर्ण प्रोसेस मला खूप क्लीन, व्यवस्थित आणि ऑर्गनाइज वाटला. आणि तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल की